सकाळच्या 5:30 वाजता बाहेर पडलोय या पोराच्या सांगण्यावर. कुठे गेला का? तर आम्हाला जायचंय ट्रिपला. हॅलो अँड वेलकम टू अ न्यू व्हिडिओ व्लॉग गाईस. तर आम्ही आज जातोय नॉयश्वाइनस्टाईन कॅसलला. त्याआधी नवी वर्ष नवी सुरुवात. तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर, नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 6 तासाची जर्नी आहे आमची. आत्ता आलो आहे बानॉफवर. सकाळचे 6:40 झालेत. लेट्स एन्जॉय द व्लॉग टुगेदर. तुम्हाला अपडेट ठेवत राहील कशी आमची जर्नी जाती आहे ते. तर स्टे ट्यून्ड. ट्रेनमध्ये मस्त जागा मिळाल्यानंतर छान झोप झालीच पाहिजे. पण थोड्याच वेळात सूर्योदय झाला आणि असे हे दृश्य बघून सगळ्यांचीच झोप उडाली. पण आमची जर्नी खूप मोठी होती आणि सगळीकडं बाहेर बर्फ पडत होता आणि इथे पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर. तर फायनली आपण पोचलो आहे आफ्टर 6 hours ऑफ आवर जर्नी नॉयश्वाइनस्टाईन कॅसल. आता इथनं ट्रेक चालू होईल आमचा. छोटासा 15 मागच्याच पण हेच बोलला होता तो छोटासा ट्रेक. नाही तू बोलला होता छोटासा ट्रेक. छोटासा सपोर्ट करते. एक मिनिट. ट्रेक असतो. पण आम्ही इकडे पोहोचणार आहे. इथे दिसणार आहे का? नाही दिसत आहे. नाही दिसत. सो बस आहे. चला येऊ शकतो डिरेक्टली पार्क लॉट्स पासून वरती मरियन ग्रुपच्या साईडने पण ते मग लांब पडेल चालत. ठीक आहे, चल लेट्स बिगिन द ट्रेक बॉयज. पूर्वतयारी गरजेची. चला लेट्स गो. तर अशी जर्नी चालू झालेली आहे आणि मोस्टली इथून आम्हाला आता काळे गॉगल घालून आणि इथून 10 minutes वॉक सांगितलं आहे. -6 degrees सगळीकडं बर्फ झालेला आहे आणि वी आर गोईंग अप द हिल. तिथे आपला स्लोस. लेट्स कीप वॉकिंग. 10 minutes चालल्यानंतर पोचलो आम्ही आता. -6 मध्ये 10 minutes वाट लागली आहे पूर्ण. इथं ऑलरेडी नाका लाल झालेलं आहे. पण हे जे काय बघायला मिळतंय अख्खे लाल पडलेले चेहरेत. अजून एक 10 minutes अजून चालायचे. तर वी आर ऑन आवर वे. डिस्नीलँड पॅरिस खूप मिस करत होतो. म्हटलं डायरेक्ट इन्स्पिरेशन कडेच येऊ. आणि यू कॅन फाइंड समथिंग टू इट हिअर. तर शुड वी इट और शुड वी गो? चला खाऊ ना. लेट्स चेक आउट. आपला इकडे येणं आहे. माझा फोन खूप प्रिय मला. वॉइस वी फायनली मेड टू नॉयश्वाइनस्टाईन. स्टिल 10 minutes. हां डोरा एक्सप्लोरर. तर म्हणलं का बोल कसं होतं तुला? काही सांग वगैरे बघ तू. नो आय एम नॉट अ ब्लॉगर. आय एम गेमर. लेट युअर थिंग्स राईट. वेलकम टू आवर ब्लॉग. चल फायनली पोचलोय आपण इथे. बघू शकता स्टील अजून तिथे वर टॉपला जाता येत आहे. तर होपफुली तिथे जाऊन चेकआउट करू. काय सॉरी दिस इज द बॅकग्राऊंड. दोघं खाली गेलेत. त्यांना थोडी भूक लागली आहे त्यामुळे वी आर जॉईनिंग दॅम टू. बट द व्ह्यू विच वी कॅनॉट मिस. आणि ऑफकोर्स दिस इज जर्मनी. स्टील 10 minutes किंवा 1-2 minutes लागतील वर जायला. तर मी वर जाणार आहे आणि मग तिथून मग पुढे करत खाली जेवायलासाठी जाणार आहे किंवा काहीतरी खायला स्नॅक्स. कारण भूक तर लागली आहे आणि थंडी भरपूर आहे. बट सवय झाल्यामुळे ठीक वाटतं आहे. बट स्टील मेक शुअर यू हॅव हँड ग्लोव्स अँड ऑल स्टफ रेडी. चला तर वर जाऊया आता.
कॅसलला एंट्री तर आहे बट ऑटोपाचे तिकीट्स फ्रॉम बिलो. तर आता करंटली आज फ्रायडे सुट्टी असल्यामुळे कॅसल बंद आहे. सो विल जस्ट टेक आउट अ लुक फ्रॉम इट व्हेरी क्लोज. आणि खूप टुरिस्ट येत असतात इथे. थकेल तर खरं बट वर्थ विजिट. इथेच कॉर्नरला दिसला मला कॅसलचा मॅप आणि दिस इज द फायनल क्लोजेस्ट व्ह्यू ऑफ नॉशवेनस्टाईन कॅसल. And still 2 minutes of walk remaining आणि this corner could give you a magnificent view of the castle जे आपण खालून बघत होतो. But this is what you see from upstairs आणि the beautiful view which we cannot miss. One of the magnificent place we must visit. खाऊन झाल्यावर परत वर आलो आम्ही. कशासाठी? तर ह्या बोरीला फोटो काढायचा आणि आता जायचं परत खाली. कसं आहे भारी वाटतं मला पण नको बस लेट बोलायचं. तर नाव वी आर वॉकिंग डाऊन. परत एकदा बघा कॅसल किल्ला नाही. आता आम्ही जातो इथून खाली राजवाडा. हे बस कॅसल म्हणलं कॅसल कळतं लोकांना. काकांना तू किल्ला बोलला ना. किल्ला नाही म्हणलं मी. ठीक आहे. एनिवेज स्टे ट्यून. आता आम्ही जातोय थेट खाली. इथे तुम्हाला घोडागाडी पण आहे इन केस इफ यू वॉन्ट टू क्लाइंब अप. आणि तुम्हाला जर चालायचं नसेल तर कॅसल पाहून झाल्यानंतर आम्ही आलो आहे आता म्युनिकमध्ये. मस्त संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर स्नोफॉल चालू होता अँड मग वी डिसाइडेड टू गो टू मरियनप्लाट्स, द आयकॉनिक प्लेस इन म्युनिक, द सेंट्रल प्लेस यू कॅन से. तर मजा आली इथे पण. गुड मॉर्निंग टू द डे 2 गाईज. तर काल रात्री आम्ही रूमवर आलो, थकलो होतो खूप, तर झोपलो होतो पूर्ण. लगेच एक अर्ध्या तासामध्ये सगळे झोपलो होतो. अजून लोक झोपलेली आहे तिथं. सकाळी 6:30ला जायचा प्लॅन होता. 6:30ची ट्रेन पकडायची होती. आत्ता ऑलरेडी 6:40 झालेत आणि हे अजूनही झोपलेले आहेत. एक जण आतमध्ये गेला आहे आवरायला. तर आता काल रात्री अचानक भयानक प्लॅन असा झालेला आहे की इथून जायचं आहे झाल्सबुर्ग, ऑस्ट्रिया. तर एका मित्राला प्रॉमिस केलेलं पण त्याला सोडूनच जावं लागणार आहे. तर भावा आपण तू आल्यावर परत जाऊ. तोपर्यंत आम्ही एक राऊंड मारून येतो, चेक करतो आणि मग तू आल्यावर परत एक्सप्लोअर करू. आमची ट्रेन आहे आता 1 तासानंतर 7:30 वाजता. तर आम्ही इथेच आवरून नाश्ता करून मग पुढे जातो आहे. तर तुम्हाला मी अपडेट ठेवेल जर्नीचा आणि कळवत राहील. हे आमच्या रूममधनं व्ह्यू होता. रात्रभर मस्त मस्त गाड्या चालू आहेत. आय होप यू कॅन सी. तर भेटूया पुढच्या जर्नीमध्ये. आता आम्ही आलो आहे झाल्सबुर्ग बानहोफ आणि इथे तिकीट्स परचेस केलेले आहेत. तिकीट काउंटर्स आहेत तिथे. तुम्हाला डे तिकीट 5 युरोजमध्ये डे तिकीट मिळतं. तर तिथून डे तिकीट्स घ्या. आणि 9:30 वाजलेत तर आता भूक लागलेली आहे म्हणून समोर मॅकडॉनल्ड्स आहे. तर मॅकडॉनल्ड्सच खाणार आहे आता आम्ही. कारण मॅकडॉनल्ड्सच आहे. कारण भूक असं का बोलतोय? हा म्हणजे आत्ता भूक मॅकडॉनल्ड्सच भागू शकतो पटकन. हेच जवळ आहे. इम्पॉर्टंट आहे. तर खाऊन झाल्यानंतर परत एक शॉर्ट ट्रिप चालू होईल. मग पुढे रेकॉर्ड करूयात. तोपर्यंतसाठी बाय बाय. आम्ही आलो आहे आता सिटी सेंटर झाल्सबुर्ग आणि इकडून जातो आहे आम्ही डॉम ना काय ते फोर्ट्रेस. तर इकडनं हा इथला मेन डॉम आहे आणि इथून आता जातो आहे फोर्ट्रेसला. तर आई शपथ परत चालायचं आहे आपल्याला. परत आहे चढ. नाश्ता न करता
मगाशी मॅगडी फेल गेलेलं आहे त्यामुळे नाश्ता झालेला नाही आहे. तर आता इथून परत जायचं आहे. तर बघूयात किती चालायचं आहे. तुम्हाला इथून व्ह्यू दिसतच असेल. ही अशी चारही साईडून डोंगर असलेली सिटी आहे झाल्सबुर्ग. ऑलरेडी थंडी पडली ते दोघं. वर्ल्ड हेरिटेज साईट डॉम क्वार्टर झाल्सबुर्ग. चला लेट्स गो. तर आम्ही आलो आता सिटी सेंटर झाल्सबुर्ग. बघू शकता इथे लोक आज कमी आहेत, गर्दी कमी आहे. युनेस्को हेरिटेज कारण थंडी जास्त आहे. युनेस्को हेरिटेज साईट थंडी जास्त आहे आणि आमचे हात बाहेर येत नाही तेवढे तर कडकडून थंडी आहे. आणि आता इकडून आम्ही जातोय फोर्ट्रेसला. Continue straight onto Capital Plots. एक्झॅक्टली कंटिन्यू स्ट्रेट अंटिल कम्प्युटर बॉक्स असं माझी सिरी पण सांगते. तर चला. ओव्हरव्ह्यू चिंटू पिंटांची गर्दी सहल आलेली आहे शाळेची आणि आपल्याला लोणावळ्यात घेऊन जातात. इकडच्या पोरांना फोर्ट्रेस आणि ते हे फोर्ट्रेस आहे. तर आपल्याला त्यातून वर जायचं आहे. आय थिंक सो मला इथं रेल दिसतीये. मे बी स्टार्ट ऑफ द रेल चेक करावं लागेल. लेट्स सी. चलो. Around 10 minutes to reach up. चांगला व्ह्यू असेल होपफुली. गर्दी असल्यामुळे परत एकदा शूट करता येईलच. पण हे फोर्ट्रेस ला जायला इथून जो व्ह्यू दिसतोय सगळ्या माउंटेन रेंजेस एवढं छान दिसतंय. तर हे एंट्री केलेलं आहे आपण आता फोर्ट्रेस. आणि ॲज युजल हा आपला मॅप जो आपल्याला कधीच साथ देत नाही. तरी तू त्याचे व्हिडिओ काढते कारण ते इम्पॉर्टंट आहे. नाही इट डझंट गाईड यू बट इट विल गाईड देम. तर आता इथून आम्ही निघालेलो आहे अंडर द गायडन्स ऑफ मिस्टर स्वानंद काकतकर, जो झाल्सबुर्ग पहिल्यांदा आलेला आहे. पण काय उपयोग नाही. आपण अशा ठिकाणी गेलो आहोत जिथे स्वानंद पहिल्यांदा गेलो. आणि इथून जो व्ह्यू आहे मित्रांनो तो तुम्हाला खूप आवडेल असं मला वाटतंय. पण इथं कोणीच नाही आहे अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे आपल्याला हा रस्ता नाही घ्यायचा, मागचा रस्ता घ्यायचा. चल. अख्खी झाल्सबुर्ग सिटी. आणि हे आहेत माय पुकीज. आणि हे ते फोर्ट्रेस जे अख्ख्या सिटीला इथून सगळं आलंय. कंटेंट ब्रो, आय एम गिव्हिंग यू कंटेंट. शट अप, दिस विल बी एडिटेड. तर हे असे आहे फोर्ट्रेस. आतमध्ये मस्त आहे. काय आहे आतमध्ये? पपेट शो. असं आहे कॉन्सर्ट. ओके. यांच्या काळातली तोफ. आणि इकडे पपेट स्ट्रिंग शो आहे जो ठीक आहे. इथं व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे बॉईस. आणि हे असंच राऊंड यांचं पोस्ट कार्ड्स. इथे खूप महत्त्व आहे या पोस्ट कार्ड्सचं. काही म्हणा इथनं जो व्ह्यू दिसतो तो खूप भारी आहे.
तर आम्ही जातो आतमध्ये. वेल्ट देअर मारिओनेट स्ट्रिंग पपेट्स. तर आतमध्ये शूट करता आलं तर ठीक आहे, नाही तर मी तुम्हाला कळवतो. विक्रम वेताल नाही नाही असं काय बोलू नको. स्टोरी शो क्रेझी. हे असं म्युझियम आहे, इथं शॉर्ट फिल्म चालू आहे. दिस इज द शॉर्ट फिल्म अबाउट द साल्झबर्ग हिस्ट्री अँड दिस इज देअर हिस्टॉरिक म्युझियम आय थिंक. यांचे डॉल्स, हे डॉल्स आहे नक्की काय आहे? आयू नाही, ट्रिक फाउंटन्स ऑफ हेलब्रुन पॅलेस. अच्छा, इज आर पपेट्स बट इट हॅज सम सिग्निफिकन्स ना. हो, मग ते अच्छा, कदाचित ओके. ते दाखवत असतील ते. ओके. अँड हा शो चालेल तिथे आता किती वेळ माहीत नाही. आणि एवढं थांबणार आहे का? तेच आपण एवढं थांबणार नाही कारण भूक लागली आहे. गर्दी झाली आहे लोकांची फोटो काढण्यासाठी, पण थंडी असल्यामुळे कोणी जास्त थांबत नाही आहे. तर आता आम्ही आलो आहे मिराबेल गार्डनला, आणि हे कशाचे झाड आहेत हे माहीत नाही. आणि तर आता इथून मेन फाउंटन्स वगैरे इथे पुढे आहेत, पण हे तुम्हाला दिसू शकतं इथे या साईडला, पण ते सगळे पाणी फ्रीज झाल्यामुळं बंद आहे. तर ही एंट्री आहे आणि भरपूर बर्फ पडलेला आहे. सो दिस इज द रेसिडेंट प्लॅट्स सिटी सेंटर. हे फक्त त्याची बॅक साईड आहे. आणि दिस इज द मिराबेल गार्ड. तर मित्रांनो, घरी जायची वेळ आलेली आहे आता. आम्ही आलो आहे फायनली साल्झबर्ग बानहोफवर, आणि आमची ट्रेन आहे आता अर्ध्या तासामध्ये. पण त्याआधी इथे समोरच स्टारबक्स आहे, जरा कॉफी वगैरे घेऊ तिथून. आय गेस तुम्हाला दिसत असेल तिथे, नाही पण इथून मस्त कॉफी घेऊन आणि आम्ही जातोय रिटर्न जर्नीला. चला, बाय बाय साल्झबर्ग. आता निघालो आहे आम्ही आमच्या रिटर्न जर्नीवर, आणि 4 तास जर्नी परत चालू होईल आमची आता. हे छोटंसं शहर आहे, 4 डोंगरांमध्ये बसलेलं, सुंदर आहे. परत भेटूच 3 महिन्यामध्ये. एका मित्राला घेऊन यावंच लागेल इकडे. सगळ्यांचे चेहरे उदास झालेत. त्याचं कारण शूट नाही करता येणार, पण ट्रेन मिळाली आम्हाला फायनली. थोडी लेट होती, बट आता 3 hours जर्नी आहेत ना, तर घरी जाऊ आम्ही लवकरच. 2-3 तासामध्ये पोचू होपफुली. This train does not get delayed. If you have liked the video, make sure to like, share and subscribe. Bye bye.